खासदार सुप्रिया सुळे पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खळदीतील कऱ्हा नदीच्या संरक्षक भिंतीबाबत योगेश कामते आग्रही असून त्यांनी याबाबत सुप्रिया सुळे यांच्याकडे मागणी केली। तसेच जलजीवन कामातील त्रुटीबाबत माहिती दिली असता याची श्वेतपत्रिका काढणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले। दोन्ही बाजूला तर बंदी झाल्या चांगल्या प्रकारे आणि आमचं गाव त्या ठिकाणी वाहून जाईल असा प्रश्न आम्ही वारंवार मांडतोय। आपण निधी दिला पण आपला निधी फक्त 10 लाख रुपयाला 10 लाखांमध्ये जाईल, अगदी 10 ते 15 मीटर काम होते। म्हणजे लोक पण जेव्हा विचारतात, मी काल पीडब्ल्यूडी मध्ये गेले होते, तुमच्या माहितीसाठी सांगते। पीडब्ल्यूडी ने मला असं सांगितलं आमच्याकडे पैसेच नाही, मी पुढच्या आठवड्यात आंदोलन करणार, कारण का माझ्या लोकसभा मतदारसंघातली पीडब्ल्यूडीची सगळी कामं थांबलेली आहेत, असं माझा स्वतःचा अनुभव आहे। आणि 40,000 कोटी रुपयाचा निधी हा पीडब्ल्यूडीचा पेंडिंग आहे। कॉन्ट्रॅक्टर्स आंदोलन करतात, तुम्ही पाहिलं असेल ना ते, मी स्वतः आंदोलन करते। आपण इरिगेशन डिपार्टमेंटला गेलो, इरिगेशन डिपार्टमेंटला जेव्हा शेतकऱ्यांचा विषय सांगितला त्या टायमिंगला त्यांनी सांगितलं कारण त्याची क्यू लाईन आणि ग्रेड लाईन फायनल झाली नाही। तर का झाली नाही तर त्याच्यासाठी 2.5 लाख रुपये निधी लागतो फक्त तर तो निधी सुद्धा आमच्याकडे शिल्लक नाहीये, त्याच्यामुळे तो प्रस्ताव शासन दरबारी पाठवला 2.5 लाख रुपये या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं, तर त्याचे सुद्धा सर्वे करायला 2.5 लाख रुपये नाही असं तुम्हाला सांगितलं। इरिगेशनचं ऑफिस स्वारगेटला एक पत्र लगेच तयार करा आणि सांगा आम्हाला सर्वे पाहिजे, उत्तर येते ऑफिशियली आपल्याला पैसे विषय होता। एक मिनिट, 29 तारखेला मी कलेक्टरला भेटणार आहे ना, तेव्हा तुम्हाला जर शक्य असेल तेव्हा या, इरिगेशनचे लोक मी बोलून घेते आणि त्या दिवशी हा मार्ग काढू। त्याच्यात नाही काय होतंय, आपत्ती व्यवस्थापनाचं एक पत्र येतं, ज्यावेळेस पूर येतो ना त्या टाइमला पत्र येतं, ते पत्र मी घेऊन प्रत्येक ठिकाणी फिरलो आणि त्याच्यामध्ये केंद्राची निधी फक्त इथून प्रस्ताव जाणं अपेक्षित आहे असं सांगितलं जातं, पण इथं कुठलं डिपार्टमेंट एवढं उदासीन आहे हे अजिबात प्रस्तावच करत नाहीत आणि प्रस्ताव जात नाहीत आणि निधी काय मला मिळत नाही। हा कुठला निधी मागितलेला आहे ते बघून घेते। आपत्ती व्यवस्थापन परवा भेटलो तेव्हा दिलाय ना आपण, नाही पण याचा फॉलोअप करू ना लगेच 29 ला आपण जाऊ त्यांना 29 ची आपली मीटिंग जी आहे ना 29 ला न विसरता कलेक्टरच्या मीटिंगला बोलवतो। दुसरा विषय, केंद्र, आता तुम्ही केंद्रात आहात, केंद्र सरकारची घर जल योजना अतिशय मी जर पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये टीव्हीला कोट्यवधी नाही अब्जावधी रुपयाच्या जाहिराती आल्या, अगदी नळ दाखवला झालाय, सगळ्या गोष्टी जायच्या, परंतु त्याच्या मुळापर्यंत तुम्ही जावं ही आमची इच्छा आहे आणि ती योजना टोटल फेक आहे असं मी स्वतः सांगतोय। म्हणजे फेक काहीतरी त्याला पुरावे, तर ती योजनेच्या माध्यमातून काय झालं नाही, फक्त पाईपलाईनला निधी मंजूर आहे आणि ज्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ज्या योजना चालल्या तिथं वैयक्तिक कनेक्शन साठी 1 रुपया सुद्धा निधीची तरतूद नाही। आता त्या गावातून फक्त पाईप काढलेली आहेत, लोकांनी दुष्काळ पडला की फक्त ते पाईप पाहायची, त्याच्यात पाणी बंदिस्त, लोकांना घ्यायसाठी 1 रुपयाची सुद्धा काही तरतूद नाही। आणि जेव्हा आम्ही शासनाकडे त्याचा पाठपुरावा केला त्यावेळेस त्यांनी, आता व्हिडिओ साहेब पण इथं आहेत, त्यांनी साहेब तुम्ही यांच्या पाठीमागून ग्रामसेवकांच्याकडे एक डाटा मागितला, त्या IFS प्रणाली आहे त्याच्यावरती तो डाटा भरला गेला, सगळ्या ग्रामसेवकांना प्रेशर की तुम्ही तो डाटा भरा म्हणून, आणि त्या डाट्यात कोणाकडे खासगी विहीर आहे, कोणाकडे बोरवेल आहे, अशा पद्धतीच्या नोंदी आणि पाणी मिळतंय, अशा 3 कॉलम मध्ये तो निधी डाटा भरला गेला। आणि ज्यावेळेस तो जलजीवन प्राधिकरणाकडे डाटा जेव्हा जातो शासनाकडे त्यावेळेस फक्त तो एकच की या गावात खातेदार 1045 खातेदार खळदला आहेत आणि 745 लोकांना नळ कनेक्शन आहे। माझ्या गावात 150 लोकांना सुद्धा कनेक्शन नाही, पण शासनाच्या रेकॉर्डला आल्या की 745 ही संपूर्ण तालुक्याची परिस्थिती आहे। संपूर्ण तालुक्यात फक्त 5000 लोकांच्याकडे कनेक्शन नाहीत असा तो डाटा आहे। आणि ज्या वेळेस आता काम आम्ही थांबवलं तर ते काय म्हटले की याच्या संदर्भात पुरवणी प्रस्ताव जो सादर केलाय त्याच्यातून तुम्हाला कनेक्शनला निधी मिळेल, पण कनेक्शनला निधी कोणता मिळणार आहे ताई, यांच्या रेकॉर्डचा जो 5000 लोक आहेत त्या 5000 लोकांना मिळणार, उर्वरित लोकांचं काय, ज्याच्याकडे विहिरीचा सोर्स दाखवलाय, ज्याच्याकडे बोरवेलचा सोर्स दाखवलाय, पण ही माहिती वर गेली नाही।
ग्रामपंचायतच्या माध्यमातून भरताना 3 कॉलममध्ये आणि वर फक्त 2 दाखवताय. त्याच्यामुळे आमची म्हणणं आहे की योजनेपाठीमागं तुम्ही पाठीमागं लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आता सासवड ऑफिसमध्ये तुम्ही श्वेतपत्रिका काढणार असंही त्या ठिकाणी जाहीर केलं होतं. मग या जलजीवनच्या खोलापर्यंत तुम्ही जाऊन ही योजना पूर्णपणे फेक आहे. अनेक गावचे वाढीव प्रस्ताव आहे, पाण्याचे टाके त्याच्यात दाबले नाही, काही नाही, खूप प्रॉब्लेम आहे. लाईन सरळ धरले, लाईन सरळ धरत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक राहत असतात. मग एका बाजूला लाईन गेल्याच्या नंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूसाठी लाईनीची आवश्यकता आहे, परंतु अशी कुठलीही तरतूद नाही. जलजीवनचे ठेकेदार सांगतात तुमच्या गावामध्ये 25 किलोमीटर लाईन आहे, आम्ही फक्त 25 किलोमीटर लाईन करणार, पुढची लाईन करणार नाही. आणि तुमची 1 किलोमीटर पण आमच्या फायद्याची नाही. मग आम्ही कशासाठी तुम्हाला ते सगळं करायचं? आणि तुम्ही म्हणजे राज्यात तुम्ही एवढा मोठा निधी, तर कोट्यवधी रुपयांचा निधी दिला, तुम्ही खेचून तो निधी आणला, पण त्याचा तरी 1% सुद्धा लोकांना लाभ त्याचा होत. मग या संदर्भात आमची इच्छा आहे की तुम्ही याचा पूर्णपणे अभ्यास करून याच्यात कसे बदल होतील, लोकांना कसा त्याचा लाभ होईल, त्यासाठी प्रयत्न व्हावा. आता तुमचं झालं, मी तुम्हाला सांगते, मी स्वतः पार्लमेंटमध्ये हा इश्यू रेस केलेला आहे. CR पाटील त्याचे आता मंत्री आहेत. आधी राजस्थानचे मंत्री होते गजेंद्र सिंग. एक तर मी माझ्या लोकसभा मतदारसंघाची ऑफिशियल पत्र लिहून केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला माझ्या लोकसभा मतदारसंघाचे आणि राज्याची, महाराष्ट्र राज्याची श्वेतपत्रिका जलजीवन मिशनची काढावी अशी मागणी मी स्वतः केलेली आहे. पत्र लिहूनही केलेली आहे आणि पार्लमेंटमध्ये मी स्वतः बोलले त्याच्याबद्दल. ते दोन्ही झालेलं आहे. त्याच्यानंतर मी एकटीच नाही, अनेक असे खासदार आहेत ज्यांच्या सगळ्यांचं एकच मत आहे की जलजीवन मिशन हॅज फेल्ड अस. आमचं कुणाचंच, म्हणजे माझ्या एकटीचं मत नाही आहे, सगळ्या खासदार आणि अनेक भारतीय जनता पक्षाचेही खासदार आहेत ज्यांनी हा इश्यू पार्लमेंटमध्ये रेज केलाय की जिथे सोर्स नाही, जिथे सोर्सच नाही तिथे तुम्ही का पैसे खर्च केले? तुमच्या घरापर्यंत सोडा, गावापर्यंत सोडा, त्या एरियामध्ये पण पाणी कुठे नाहीये तरी बाहेर पाईपलाईन्स टाकल्यात, त्याचा एंड रिझल्ट 0 आहे. त्यामुळे जलजीवन मिशनची इन्क्वायरी हे सगळं आम्ही बोलून विचारून त्याचा सगळं आम्ही केलं. तुम्ही म्हणतात तुम्ही याच्या संदर्भात आहे ना, जर शासन त्याला हे करत नसेल तर जन आंदोलन करा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. ठीक आहे, जन आंदोलन करा, चांगली सूचना आहे, चांगली सूचना आहे, एकदम चांगली सूचना आहे. हा जर तुमची तयारी असेल तर तुमच्या गावाचा जर तुम्ही मला डेटा दिला, म्हणजे हार्ड डेटा होईल, तो हार्ड डेटा मी विथ नंबर्स यावेळेस, कारण का बजेटमध्ये तर जलजीवन मिशनला पैसे देणारच, सरळ जलजीवन मिशनचा हा मुद्दा विथ डेटा की बाबा हे बघा तुम्ही एवढं म्हणताय ना देशात, हे एकच उदाहरण द्या, या गावामध्ये असे तुम्ही पैसे खर्च केलेत, असे तुम्ही म्हणताय, तुमचा डेटा दाखवताय, पण हे वास्तव नाही, हे त्याचं वास्तव डेटा आहे की आपण त्यांना फोन करा, त्यांच्या गावामध्ये